जिद्द आणि चिकाटीचे फळ. निवृत्त सैनिकाचे पोलीस दलात पदार्पण. शिवाजी हायस्कूलमध्ये सत्कार. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे माजी विद्यार्थी विनोद गायकवाड यांनी भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या कष्टाच्या जोरावर पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक विनोद पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्याध्यापक पाटील म्हणाले की गायकवाड यांनी केवळ स्वतःचेच नव्हे तर शाळेचे, गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. एका सैनिकाचा पोलीस होण्यापर्यंतचा हा प्रवास विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभासारखा आहे. सत्काराला उत्तर देताना विनोद गायकवाड म्हणाले, आज मी जे काही यश मिळवू शकलो त्यामागे या शाळेत मिळालेले संस्कार आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आहे. सैन्यात असताना आणि आता पोलीस भरतीची तयारी करतानाही शाळेतील शिस्तच माझ्या कामी आली. यावेळी धुमाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उदय पाटील आणि आभार पाटील यांनी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी कृष्णात हेगाणा, सैनिक टाकळी. 8वीचे आहेत, त्यांना माहिती हाच पोर्शन तुम्हाला MPSC असेल, UPSC असेल किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा असेल त्यासाठी मला कॉन्फिडन्स एखादा होऊन जाता की बाबा एकच जागा आहे आणि 40 जण कॉम्पिटिशनला आहेत. मी फिजिकल तर देऊन आलो 50 पैकी 50 पडलं, पण मला ज्यावेळेला रिटर्न होते त्यावेळेला वाटतं की बाबा 40 आहेत आणि मी जाऊ काही नको. सो माझ्या मनात मला वाटत होतं. पण माझा मित्र महेश पाटील म्हटला ही 40 पैकी एक जागा तुझी जाईस म्हणून जा आणि तुला मिळतेच. आणि ज्यावेळेला मी काल पेपर देऊन आलो त्यावेळेला खरोखर मला पेपर पण चांगला गेला. 100 पैकी 87 मला मार्क मिळालं. आणि ज्यावेळेला रिझल्ट आला त्यावेळेला मला पण वाटलं की बाबा ही जागा माझीच होती. त्याच्यामुळे मी प्रयत्न पण केलं आणि ह्याच्या सगळ्यांसाठी आपल्या गावकऱ्यांचा पण मला वाटा आहे. कारण मला गावातील माणसांनी पण भरपूर सपोर्ट केला. रत्नागिरीला गेल्यावर गावातील जी माझी अगोदरची विद्यार्थी शाळेचे होते त्यांनी पण मला अनिल बाबर असू दे, ती पेसर मॅडम असू द्या, सर्वांनी सपोर्ट केला. आणि या शाळेत माझं 5वी ते 10वीचं शिक्षण झालंय. 5वी ते 10वी याचा पूर्ण मला फायदा पूर्ण माझ्या आयुष्यभर झाला. आणि तुम्हाला पण एक विद्यार्थ्यांकडे सांगतो, हे आपला बेस ही आपल्या मराठी शाळा आणि हायस्कूलमध्येच बनतोय. बाकी कॉलेजला तर तुम्ही 2-2 वर्षाला बदलत जात असाल, पण जे तुम्हाला पुढे कॉलेजला गेला की कुठे गेला तुम्हाला वैयक्तिक कोणी गायडन्स तुम्हाला देत नाही. जे इथं सर आपण वैयक्तिकपणे प्रत्येकाच्यावर ध्यान देतात ते तुम्हाला कॉलेजमध्ये पण देत नाही, पुढे आयुष्यात पण कोणाला देत नाही. ज्यामुळे जे शिक्षक आणि जे आपले आहेत त्यांच्या पूर्ण आदर ठेवा, आयुष्यात पण पुढे यांचा आदर ठेवा आणि पूर्ण ताकदीनिशी तुम्ही ध्येय निश्चित करा. तुम्हाला 100% ध्येय मिळते. एवढंच बोलून मी थांबतो. थँक्यू.